मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात. अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात आमरण उपोषण. शेतशिवारामध्ये बाज टाकून जरांगेंचा एल्गार. मंत्री विखे पाटील यांची उपोषणस्थळी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा. वंशावरून सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील, विखेंचं आश्वासन. सातारा गॅझेटियरसाठी थोडा वेळ देण्याची विनंती. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधव रस्त्यावर. जालन्यातील नाव्हा या ठिकाणी रास्ता रोको. आंदोलनामुळे काही काळ समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी. राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा आज भाजप प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी तनपुरेंना दिली जाणार. रायगड विधान परिषदेच्या जागेसंदर्भात तटकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. भरत गोगावले यांनी मदत करावी, तटकरेंची शिंदेंना विनंती. गोगावलेंशी बोलून निर्णय घेऊ, शिंदेंचं तटकरेंना आश्वासन. नाशिक विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचा दावा. महायुतीनं समन्वयातून शिवसेनेला जागा द्यावी, अजय बोरस्ते यांची मागणी. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून बाळ मानेंना उमेदवारी, तर ठाणे पालघरसाठी शरद पवार गटाचे नगरसेवक अभिजित पवारांचं नाव निश्चित. टीसीएसमधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामध्ये आरोपींच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी टळली. पुढील सुनावणी 12 जूनला होणार. आरोपींना पुन्हा एकदा तुरुंगात पाठवलं. पुण्यातील विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याच्या प्रकरणामध्ये पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांवर कारवाई. एकूण 22 जणांवर निलंबनाची कारवाई. पुण्यातील विषारी दारू प्रकरणामध्ये नवी माहिती समोर. कॅन मागे 800 रुपयांच्या फायद्यासाठी दारूमध्ये मिसळलं घातक मिथेनॉल. वेबसाईटवरून ऑनलाईन 215 लिटर मिथेनॉलची खरेदी. राधेश्याम प्रजापतीनं दारूमध्ये मिसळलं मिथेनॉल. नवी मुंबई शहरातील मोरबे धरणानं गाठला तळ. महापौर सुजाता पाटील यांनी केली पाहणी. नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. गोसे बॅकवॉटर परिसरातील हातभट्ट्यांवर पोलिसांची कारवाई. अवैध दारू अड्ड्यांवर भंडारा पोलिसांची कारवाई. 1,70,000चा मुद्देमाल नष्ट. एनआयएकडून महाराष्ट्रासह 4 राज्यातील 12 ठिकाणी छापेमारी. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातून एनआयएनं एकाला ताब्यात घेतल्याची माहिती. शस्त्र, दारुगोळा आणि EID या तस्करी प्रकरणामध्ये ईडीचं सर्च ऑपरेशन. अमरावतीमध्ये रंगणार पोटे विरुद्ध देशमुख अशी लढत. अर्ज भरण्यापूर्वीच काँग्रेसकडून मिठाईच्या बॉक्सचं वाटप. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच अमरावतीमध्ये स्वीट वॉर. करमाळ्यातील भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवं वळण. फसवणूक, जादूटोणा या प्रकरणामध्ये अविनाश कोतोलीकरला अटक. कोतोलीकर मंत्रालयामध्ये आमदारांकडे करायचा कामांचा पाठपुरावा. मालेगावात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा. विज्ञान प्रदर्शनाच्या बहाण्यानं विद्यार्थिनीचे काढले आक्षेपार्ह फोटो. विद्यार्थिनीला ब्लॅकमेल. शिक्षकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. महाराष्ट्रामध्ये बारामती बस स्थानक सर्वात स्वच्छ आणि सुंदर. बारामती स्थानकाला प्रथम क्रमांकाचं 1 कोटींचं बक्षीस. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत पुरस्कार. मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ. सीएनजीचा दर 2 रुपयांनी तर पीएनजी 50 पैशांनी महागला. मुंबईमध्ये सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपयांवर. हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज मोठी घोषणा करणार. भारतासह आशियाई देशांना दिलासा मिळणार. रविवारी अंतिम सामना. गुजरात बंगळुरूमध्ये रंगणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार सामना.